पप्पू नेमका कोण? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत रंगलेला वाद। कथित मतचोरीवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी व्हिडिओ सादरीकरण केलं। यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राचा पप्पू बनू नये अशी खोचक टीका करताना टोमणा हाणला। तर दिल्लीपासून गल्लीतील पप्पूंचा पर्दाफाश करणार असल्याचा टोला शेलारांनी आज लाव रे तो व्हिडिओच्या सादरीकरणावेळी लगावला। त्याला उद्धव ठाकरेंनी सणसणीत उत्तर देताना शेलारांनी नकळत फडणवीसांनाच पप्पू ठरवला असा खोचक टोला लगावला। त्यामुळे देशाच्या राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधींचा पप्पू असा भाजपकडून वारंवार उल्लेख करण्यात येतो। तर आता राज्यातही नेमका पप्पूचा शिक्का कोणावर मारायचा यावरून जोरदार राजकीय चढाओढ पाहायला मिळते। महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, ह्या परिपाक असेल। कारण आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा। आपणच पप्पू के पापा आहोत हे आज उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मान्य करून टाकलं। खरं तर मतदार याद्यांच्या आक्षेपाबद्दल सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने तक्रार केली होती। देवेंद्रजी फडणवीस स्वतः कोर्टामध्ये देखील गेले होते। आमचा देखील दुबार मतदार याद्यांबद्दल प्रश्नचिन्ह आहेत। उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये मुस्लिम समाज कुठे कुठे दुबार याद्यांमध्ये आहे यांचं नाव घेण्याची हिम्मत उद्धवजी ठाकरे उभाटा गड दाखवणार आहेत का? दरम्यान फडणवीसांनी काय नेमकं म्हटलेलं होतं ते आपण पाहूया। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये। राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं। दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। त्या संदर्भात इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। तिथे योगी आदित्यनाथ यांनी बिहार